बाजीराव रस्त्यावरून शनिवार वाड्यात शेजारून पुणे महानगरपालिकेकडे जाताना नदीकाठच्या अलीकडे म्हणजेच भिडे पुलाच्या किंवा भिडे ब्रिजच्या अलीकडे डाव्या हाताला कोपऱ्यावर शिवकालीन व पेशवेकालीन अमृतेश्वर मंदिर समूह अशी पाटी असलेला दरवाजा दिसतो. हाय नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या मंदिर समूहाच्या प्राकारात शिरलं की प्रथम डाव्या बाजूला मारुती मंदिर दिसतं. मीटरभर उंचीच्या या बलभीम हनुमानाचा तोंडवळा मात्र मानवी भासतो. या मारुतीने पूर्वेकडे तोंड केले आहे. मंदिराच्या डाव्या हाताला एक समाधी चौथरा आहे. श्री गुरुदेवः प्रसीदतु वामनात्मज रंगनाथ यती नाम समाधीतम पूजार्थ तस्य वैस्थान चित्राविन विनिर्मितम समाधी शकः 1840 ऋषी पंचमी असा लेख या संगमरवरी पाटीवर कोरलेला आहे. याशिवाय येथे एक राम मंदिरही आहे. मंदिराबाहेर 18व्या शतकापूर्वीचे चित्राव राम मंदिर अशी पाटी आहे. पांढऱ्या म्हणजेच संगमरवरी दगडातील मीटरभर उंचीच्या श्रीराम, श्री लक्ष्मण व श्री सीता देवी यांच्या मूर्ती अगदी राजस्थानी धाटणीच्या किंवा राजस्थानी पद्धतीच्या वाटतात. समभंग अवस्थेतील या उभ्या मूर्त्यांमध्ये नाजूकपणा दिसत नाही. त्यांची वस्त्रप्रावरण देखील साधी, अलंकारही फार नावाजण्याजोगे नाहीत. अतिशय साध्या आणि सात्विक अशा या मूर्ती आहेत. चेहऱ्यावरील किंचित विलसणारं स्मित हास्य एवढाच तो बारकावा. मार्च 1769 मध्ये या मूर्त्यांची इथे स्थापना झाली असे सांगण्यात येते. या रामासमोर मारुतीची स्थापना केलेली नाही हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आकार भिंतींमध्ये कोनाडे आहेत. पूर्वी कदाचित ताशीव पाषाण चिऱ्याचे मुख्य शिवमंदिर म्हणजे अमृतेश्वराचं मंदिर. नंदी मंडपापाशी एक चौकोनी उभा खांबासारखा चौथरा दिसतो. त्यावर ब्रह्मा, चंद्र, गणेश, सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. थोरले बाजीराव पेशवे यांच्या धाकट्या बहीण ज्यांचे नाव भिऊबाई जोशी होते, त्यांना चोळी बांगडीसाठी पुण्यातील शनिवार पेठेचं उत्पन्न श्रीमंत बाजीरावांनी तहहयात लावून दिलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे आणि भिऊबाईंचे थोरले दीर बाबूजी नाईक यांनी भिऊबाईंच्या स्मरणात एक शिवालय बांधण्याचा संकल्प केला. त्यानुसार मुठेकाठी शिवराम भट चित्रावांच्या जागेत एक टुमदार देवालय इसवी सन 1749 मध्ये उभारले गेले. तेच हे अमृतेश्वर मंदिर. समोर वेगळ्या छोट्या घुमटाकृती कळसाचा स्वतंत्र नंदी मंडप आहे. या अमृतेश्वर शिवमंदिराच्या 3 कमानींच्या ओवरीत लहान गणेश मूर्ती कडेच्या कोनाड्यात आहेत. हे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराखाली कीर्तिमुख कोरलेले आहे. इथे केवळ शिवमंदिरच नाही तर मारुती मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सती वृंदावन, विष्णू लक्ष्मी मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर आहे. ठिकाणाला भेट देताना आपण गजबजलेल्या पुण्यात आहोत असं अजिबात वाटत नाही. एवढी शांतता आपल्याला या मंदिर समूहाच्या परिसरात अनुभवायला मिळते. शिवलिंगावर अभिषेक पात्र आहे ज्यामधून अखंड धार चालू आहे. मंदिराचे बांधकाम हे पेशवेकालीन वाटते व पूर्ण मंदिर हे दगडी बांधणीचे आहे. गाभारा खूप उंच व प्रशस्त असा आहे. श्री अमृतेश्वर मंदिर हे 1776 सालीचे आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी एक दगडी बांधणीचे सती वृंदावन सुद्धा आहे. श्री माता सती सत्यभामा धडफळे कुलभूषणा प्रियंता ही बहिर्द्वार चित्रावकृत कर्मणा मृत्यू शक 1829 लक्ष्मीपूजनम. त्यावर असा लेख संगमरवरी पाटीवर कोरलेला आहे. दगडी बांधणीच्या या मंदिराच्या समोरील बाजूस
स्वतंत्र नंदी मंडप कळसासहित आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजातून आत गेल्यावर डाव्या हाताला सिद्धेश्वर मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिराला 4 दरवाजे असणारा मोठा सभामंडप आहे. काही दगडी शिल्पे, गणेश मूर्ती, सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील सूर्यमूर्ती असं जणू काही देवदेवतांचं संमेलनच इथे भरलेलं आहे. त्या सभामंडपात डावीकडे सिद्धिविनायक आणि उजवीकडे नागयुग्म आहेत. गाभाऱ्यातील दरवाजा हा जुन्या पद्धतीचा आहे व त्यावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. दरवाजाच्या वरच्या बाजूला लहान अशी लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे, जेणेकरून जर दरवाजा बंद असेल तर त्या जाळीमधून आपण दर्शन घेऊ शकतो. गाभारा खूप उंच व प्रशस्त असा आहे. गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे. शिवलिंगावर अभिषेक पात्र आहे, ज्यामधून अखंड धार चालू आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर हे इसवी सन 1738 सालीचे आहे. शिवलिंगामागील भिंतीशी सुमारे अर्धा मीटर उंचीची सूर्यमूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज म्हणजे 4 हातांची आहे. त्या सूर्याच्या मुकुटाभोवती किरणांची प्रभावळ दिसते. 7 अश्व, सारथी अरुण, चौऱ्या ढाळणारे व छत्र धरणारे सेवक रथात बसलेल्या सूर्याशेजारी आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या डावीकडे थोडे हवेशीर असे विष्णू मंदिर आहे. श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे 1749 सालीचे आहे. या विष्णू लक्ष्मी मंदिरासमोरील मानवी देहधारी नमस्कार मुद्रेतील गरुड संगमरवरीच आहे. लाकडी मखरात असणाऱ्या विष्णू लक्ष्मी मूर्तीची स्थापना व मंदिर उभारणी साधारण 15 डिसेंबर 1749 रोजी केली गेली व त्याचा 2दा जीर्णोद्धार झाला असे सांगण्यात येते. त्यातील विष्णू मूर्तीचा आयुधक्रम गदा, चक्र, शंख, पद्म असे असल्याने ती माधव विष्णूची मूर्ती आहे. शेजारीच लक्ष्मीची मूर्ती 2 हातांची आहे. उजवा हात अभय मुद्रेत आहे तर डावा हात वरद मुद्रेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.